धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। जुने धुळे परिसरातील समस्यांचा विळखा, नागरिकांचे नवनिर्वाचित महापौरांना साकडे। जुने धुळे परिसरातील गढी ते महादेव मंदिर आणि कानोश्री भवन दरम्यानच्या नदीकाठी मोठ्या प्रमाणात घाण साचली असून काटेरी झुडपांमुळे परिसरात रोगराई पसरली आहे। या अस्वच्छतेमुळे साप आणि विंचू थेट घरात शिरत असल्याने रहिवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे। या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील त्रस्त नागरिकांनी नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले। महापौरांनी या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासनही दिले आहे। परिसरातील वाढत्या अस्वच्छतेसोबतच मोकाट कुत्रे आणि गुरांची प्रश्नही गंभीर बनला आहे। मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अलीकडेच एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट गुरांमुळे वाहनधारकांचे अपघात होत असून महिला व मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। महापौरांनी प्रभागातील प्रलंबित विकास कामे आणि स्वच्छतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। भागातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ता जरी जुने धुळे भागात नदीकाठी आपलं गडीपासून तर महादेव मंदिरापर्यंत कानोश्री भवन समोर नदीकाठी इतकी घाण झाली आहे। ते घाणमुळे काटेरी झुडपे आणि तिथं रोगराई आणि बरेचसे साप, बिच्छू, काटे असे झालेले आहेत। तरी नदीकाठी वस्ती असल्यामुळे तिथं साप वगैरे घरात येतात, कुत्रे, आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते। त्याच्यामुळे लवकरात लवकर ती साफसफाई व्हावी आणि परिसरातील जुने धुळे भागातील मोकाट गुरे जे रात्री पाठी रस्त्यामध्ये बसलेले असतात, मोटरसायकली, गाड्या येतात आणि दिवसा जे ते उडदंगा घालतात मोकाट गुरे, त्याच्यामुळे लहान मुलं व महिला यांना हानी होऊ शकते आणि हानी झालेली बी अगोदर तात्काळ त्याची बी कारवाई व्हावी। आणि जे मोकाट गुरे आपले कुत्रे आहेत ते कुत्रे अनेक जणांना चावा घेतलेला आहे। त्यांनी जे काही कुत्रे कावरून गेले त्यांचा बंदोबस्त व्हावा व ते कुत्र्यांमुळे मागे एक मुलगासुद्धा आमच्या गल्लीत वारलेला आहे, भोई गल्लीत। त्याला कुत्र्यांनी चावा घेतला होता, त्याचा इलाज 10-15 दिवस झाला सिव्हिलमध्ये, पण तो काही वाचू शकला नाही। तरी त्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून त्यांच्यावर काहीतरी उपाय करावा आणि त्यांच्यापासून नागरिकांची सुटका करावी। नवीन निर्वाचित महापौरांना प्रभागात सोयी सुविधा सर्व जे काही काम रखडले ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे असे विषयाचे निवेदन आम्ही नवीन निर्वाचित महापौरांना दिलेले आहे। तरी त्यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर पूर्ण करतो असं। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।